श्री स्वामी समर्थ. बघा, आज मी दसरा काढायला सुरू केला होता. पूर्ण दसरा म्हटलं की आपल्या घरातली पूर्ण स्वच्छता, घरामध्ये असं एक जाळी ना जाळी, पूर्ण कचरा, सगळं घाण धुणं, डबे घासणं, सगळं त्याच्यामध्ये आलं. मग त्याच्यातले सगळे वाळवणं बिळवणं, सगळे त्यांना ऊन देऊन साफ करून ठेवणं, हे दसऱ्यामध्ये असतं हे सगळं पूर्ण काम. मग माझ्याकडं दसऱ्यामध्ये पूर्ण एवढं मोठ्या गेल्या वर्षी आता उन्हाळ्यात पापड्या केल्या होत्या. ते 2-3 डबी पापड्या भरपूर होत्या. मग त्या उन्हासाठी अशा ऊन द्यायला ठेवल्या, वाळवून डबे भरून ठेवल्या. सगळे डबे भांडे बिंडे घासून हे सगळं घरामध्ये असं जागाच करायला नव्हती, एवढे भांडे पडले होते घरामध्ये. तेवढे भांडे घासून घेतले स्वच्छ. आणि मग एक भांडे घासून थोडा आराम करा म्हणलं. मग चहा केला, चहा करून प्यायला. सगळे भांडे जिथले तिथं लावण्यासाठी घेतले गोळा करून, हे भरण्या घासून त्या भरण्यांना असे हे लावल्या घासून, कॅरी बॅग ते. आणि मग घरामध्ये असं इतकं असं पाय टाकायला जागा राहिली नव्हती, एवढे भांडे होते म्हणजे घरामध्ये. आणि सगळे लेकरं असल्यामुळं पटपट आवरते. ह्यावेळेस मी एकटीच होती ना. दसऱ्याकडे मला 8 दिवस लागलं कंप्लीट सगळं आवरायला. 2-4 दिवस भांडे घासायला, पुन्हा तिथून स्वच्छ घर धुणं धुवायला. नंतर मग त्या थोड्या म्हणला, आई मला बेसनाच्या वड्या कर म्हणला. मग मी त्याला बेसन आठवून वड्या तयार केल्या आणि वड्याची भाजी केली. मग आणि पुन्हा नंतर थोडी वांग्याची पण भाजी केली. असे वांगे करून तळून घेतले आणि तळून घेऊन फोडणी टाकून ती फोडणी उकळून आल्यानंतर असे उकळलेल्या ह्याच्यामध्ये ते वांगी सोडून त्याची भाजी केली. एवढी छान भाजी झाली होती ना, अशी सरभरीत चिरून खायसारखी. सगळ्यांना अशीच इतकी छान आवडली भाजी ती. सगळ्यांनी ती बोटं चाटू खाल्ली ती भाजी. तुम्ही पण बघा, ही भाजी ट्राय करून एखाद्या दिवस तुम्हाला आवडली असली तर करून बघा. आणि माझी कढईत म्हणताल तुम्ही, कढई किती घाण आहे. माझी कढई ती घासायला पडली होती. मग छोटी कढई होती, त्याच्यातच मी हे केलं होतं. बघा, आवडलं असलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कसं आहे बघा, छान आहे. आलं का मग थोडंसं पिठते म्हणून मग लगेच पोळ्या केल्या. बघा हो का, पिठते म्हणलं. श्री स्वामी समर्थ.